मित्रांनो, पीक विम्या संदर्भात आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच मित्रांनो, मागच्या वेळेस आपण मागच्या 4-8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, इतर काही जिल्ह्यातून सुद्धा, की बुवा आमचं जे स्टेटस होतं पीक विम्याचं ते चांगलं होतं, व्यवस्थित होतं, काही प्रॉब्लेम नव्हता, कॅल्क्युलेशन अवेटेड होतं. परंतु मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की आमचं अचानकपणे कॅल्क्युलेशन वगैरे सगळं ओके असताना अचानकपणे एल्ड बेस 0 दाखवत आहे. एल्ड बेस 0 दाखवल्याच्या नंतर आमचं क्लेम अमाऊंट वगैरे 0, काही शेतकऱ्यांचं जे क्लेम वगैरे आहेत ते सक्सेसफुल दाखवत आहेत. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की बुवा आम्हाला आता पीक विमा मिळणार का नाही. आणि मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअरन्स सुद्धा दिलेलं होतं की तुमचं एल्ड बेस जरी 0 दाखवत असेल तरी सुद्धा तुम्ही जर वैयक्तिक क्लेम केलेले असतील तर तुम्हाला एल्ड बेस 0चं जे आहे ते स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत तुम्हाला पीक विमा मंजूर होईल, मिळेल. आणि हे आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं सुद्धा होतं. तलाठ्यामार्फत कृषी विभागाच्या जे अधिकारी असतात किंवा कृषी विभागाचे जे कृषी सहाय्यक असतात त्यांच्यामार्फत जर तुमचं जे जागेवर येऊन स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तुमचं जे क्लेम वगैरे केलेलं असेल, सर्वे वगैरे झालेला असेल, तुम्हाला 100% स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत पीक विमा मिळेल असं आपण माहिती दिली होती. परंतु त्या माहितीच्या आधारे काही शेतकऱ्यांना अद्यापही डाऊट होते की बा ही माहिती दिलेली ही क्लिअर आहे की नाही, किंवा आम्ही पीक विम्या संदर्भात अद्यापही वाट बघायची की आम्हाला जे पीक विमा आहे तो मिळणार नाही, एल्ड बेस 0 दाखवत आहे. म्हणजे काही शेतकऱ्यांनी आता पीक विमा मिळेल ही आस सोडून दिलेली आहे. परंतु मित्रांनो, काहीही टेन्शन घेण्याचं नाही. मी या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला एल्ड बेस 0 दाखवत असेल तरी सुद्धा तुम्हाला पीक विमा मिळेल. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत तुमचे स्टेटस वगैरे एल्ड बेस मधून लोकलाइज मध्ये जातील असं मी सांगितलं होतं. तर ही रियालिटी होती मित्रांनो. तर या रियालिटीला आता वेगळंच वळण लागलेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा किंवा इतर जे अकोला जिल्हा वगैरे जिल्ह्यातील शेतकरी होते त्यांना ही माहिती पटलेली आहे. कारण मित्रांनो, त्यांचं जे एल्ड बेस 0 दाखवत होतं अद्यापर्यंत, तर कालपासून काही शेतकऱ्यांचं जे एल्ड बेस 0 होतं त्यांचं लोकलाइजरमध्ये झालेलं आहे कन्वर्ट, आणि त्यांच्या रकमा सुद्धा 2000-4000 या पद्धतीच्या रकमा सुद्धा त्यांच्या दाखवणं सुरू झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत मित्रांनो, आपण याबद्दलची सविस्तर माहिती घेतलेली होती, ती माहिती खरी निघालेली आहे. आणि त्या व्हिडिओ बघून सुद्धा काही शेतकऱ्यांना ती माहिती खोटी वाटली होती. परंतु मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचं जे कॅल्क्युलेशन अवेटेड होतं किंवा एल्ड बेस 0 होतं ते एल्ड बेस 0 मधून आता लोकलाइजमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि त्यांना रकमा सुद्धा दाखवणं सुरू झालेलं आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही बघता परंतु लाईक करत नाही. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा, बरेच शेतकरी फक्त व्हिडिओ बघायला येतात, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करत नाहीत. तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका मित्रांनो. तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.